सूक्ष्मदेहाचे कोष्टकावरील टीका. या कोष्टकात पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या प्रक्रियात पूर्वेपासून पश्चिमेकडे क्रमाने वाचून तत्वाचा विचार ध्यानात आणावा आणि चौथ्या, पाचव्या, सहाव्या व सातव्या प्रक्रियात उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने वाचित जाऊन तत्वाचा विचार ध्यानात आणावा. प्रक्रिया पहिली. पहिल्या प्रक्रियात आकाशाचे अंतःकरण पंचक आहेत. त्यात 5 तत्वे आहेत. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी त्यांची नावे आहेत. आता पहिल्या प्रक्रियामध्ये आकाशाचे अंतःकरण 5 सांगितले. हे अंतःकरण आकाशाचे का आहे? अंतःकरण आपल्या शरीरात जे अंतःकरण आहेत तर त्या आकाशाचे का आहे? तर कारण की आकाश व्यापक आहे आणि अंतःकरण हेही व्यापक आहे. आकाशाप्रमाणे मन व्यापक आहे, बुद्धी व्यापक आहे, चित्त व्यापक आहे आणि अहंकार सुद्धा व्यापक आहे. म्हणून ते आकाशाचे म्हटलेले आहे. वायूचे प्राणपंचक. वायूचे प्राणपंचक आहे. वायू नावाच्या महाभूतापासून 5 प्राण झाले आहे. त्यात व्यान, समान, उधाण आणि प्राण आणि अपान ह्या नावाची 5 तत्वे आहेत. हे 5 तत्व आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ते आपल्याला लक्षात घ्यायचे. कोणत्या ठिकाणावर कोणता प्राण कार्य करतो, कोणत्या प्राणाचं काय कार्य आहे हे सर्व आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आता फक्त आपल्याला ह्या वायू नावाच्या महाभूताचे 5 प्राण आहे. म्हणून याला प्राणपंचक असे म्हणतात. तेजाचे म्हणजे अग्नीचे ज्ञानेंद्रिय पंचक आहे. अग्नी महाभूतापासून 5 ज्ञानेंद्रिय झालेले आहे. त्यात पहिलं ज्ञानेंद्रिय आहे श्रोत्र म्हणजे कान, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण या नावाची 5 तत्वे आहेत. म्हणजे हे 5 ज्ञानेंद्रिय आहे. आपाचे कर्मेंद्रिय पंचक. आपाचे म्हणजेच पाण्यापासून कर्मेंद्रिय झाले. कर्मेंद्रिय पंचक म्हणजे त्यात वाचा ही पहिली, पाणी म्हणजे हात दुसरे, पाद म्हणजे पाय तिसरे, शेषण चौथे आणि गुद हे 5वे असे 5 कर्मेंद्रिय आहेत. ही 5 तत्वे आपल्या शरीरात आहे. तर ह्या 5 तत्वाला कर्मेंद्रिय असंही म्हणतात. पृथ्वीचे विषय पंचक आहे. त्यात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या नावाची 5 तत्वे आहेत. पृथ्वीचे 5 विषय आहे. तर हे 5 विषय पृथ्वीचेच का? पृथ्वी ह्या 5 विषयांना परिपूर्ण आहे म्हणून ते पृथ्वीचे आहे. विषय पंचक त्यात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या नावाची 5 तत्वे आहेत. आता या सर्व तत्वास तू जाणतोस म्हणून त्यात तू नाहीस. ती ही पंचमहाभूताची आहेत म्हणून तुझीही नाही. तू या तत्वाचा द्रष्टा आहे. बघा आता इथं आपल्याला माझं म्हणण्यावर नाही उडवलं. आतापर्यंत आपण काय म्हणत होतो? ठीक आहे, डोळा मी नाही पण माझा आहे, शरीर मी नाही पण माझं आहे, हात मी नाही पण माझा आहे. आता हे इंद्रियही तू नाही आणि हे प्राणही तू नाही आणि हे अंतःकरणही तू नाही. अंतःकरण आकाश नावाच्या भूताचे आहे आणि प्राण वायू नावाच्या भूताचे आहे. अग्नी नावाच्या भूताचे ज्ञानेंद्रिय आहे. पाणी नावाच्या भूताचे कर्मेंद्रिय आहे आणि पृथ्वी नावाच्या महाभूताचे 5 विषय आहे.
म्हणून हे आता सर्व कोणाचे आहे तर पंचमहाभूताचे आहे. अशा पद्धतीनं पंचमहाभूताचा हा देह आहे. याचा साक्षी तू आहे. देहाहून वेगळा आहे. तू देहासारखा नाही, तू इंद्रियासारखाही नाही आणि तू अंतकरणासारखाही नाही. म्हणून तू याच्यापासून वेगळा आहे. याचा द्रष्टा साक्षी आहे. असं जीवाना लक्ष देऊन, जीवाना जीव लावून जीवाचं हित जीवाने करावं. हे पंचकरणाचा विषय असा लक्षात घ्या. उद्याचा विषय उद्या सांगितला जाईल.